दौंडचे माजी आमदार रमेश आप्पा थोरात आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आप्पा नमस्कार. नमस्कार. गेल्या काही दिवसापासून अशी चर्चा आहे, तुम्ही तुतारी आपण घेणार आहात, काय गेल्या दीड महिन्यापासून मी संपूर्ण तालुक्यामध्ये दौरा करतो आहे आणि 8-10 दिवसात आता आचारसंहिता सुरू होईल आणि प्रोग्रामही लागेल निवडणुकीचा. मी लोकांना एवढ्यासाठी म्हणजे जाऊन संवाद केलेला आहे की उद्याच्या निवडणुकीमध्ये मी नेमकं काय करावं आणि काय करू नये हे लोकांना विश्वासात घेऊन मी करणार आहे आणि त्यांच्या ज्या म्हणण्याप्रमाणेच मी पुढे जाणार आहे हे मी ठरवल्यामुळं मी संपूर्ण तालुक्याचा दौरा केलेला आहे. तर तिथं गेल्यानंतर सगळ्यांचं म्हणणं एकच आलं की कुठल्याही परिस्थितीत निवडणुकी तुम्हाला लढवावी लागेल आणि पहिलं प्राधान्य हे तुतारीला दिलं पाहिजे. तुतारीला पहिलं प्राधान्य दिल्यानंतर त्यांचं तिकीट आपल्याला मिळेल अशी अपेक्षा आहे. कारण आज तुम्ही सक्षम आहात या तालुक्यामध्ये, तुमची इतका म्हणजे सक्षम उमेदवार आज दुसरा नाही आहे. त्यामुळं तुम्ही कुठल्याही परिस्थितीत निवडून येऊ शकता अशी लोकांची भावना आहे. तुतारीला पहिलं प्राधान्य देऊ आणि जर तुतारी मिळालं नाही तर 9 साली ज्या पद्धतीने तुम्ही अपक्ष निवडणूक लढवली, तुम्हाला तिकीट मिळालं नाही आणि अपक्ष फार मोठ्या मताधिक्यानं लोकांनी निवडून दिलं तुम्हाला, तशाच पद्धतीनं लोक ह्यावेळेसही त्या तयारीत आहेत. परंतु पहिली तुतारी असं लोकांचं म्हणणं आहे. तुतारी जर नाकारली तर आपला दुसरा पर्याय आहे अशा पद्धतीनं लोकांची चर्चा आहे आणि लोकांनी ते मला सांगितलेलं आहे आणि ते मी आत्मसात केलेलं आहे. लोक जी सांगतील त्या पद्धतीनेच आपण पुढे जायचं. शरद पवार गटाकडून काही तुम्हाला निरोप वगैरे आले? अजून निरोप वगैरे काही नाही आहे. परंतु जनतेचा हा जो कौल आहे तो पवारसाहेबांच्यापर्यंत असेल, सुप्रियाताई सुळेंच्याकडे असेल किंवा जयंत पाटील साहेबांच्याकडे असेल, त्यांच्याकडं हा गेलेला आहे की बाबा अशी चर्चा तालुक्यामध्ये संपूर्ण चालू आहे. शरद पवार गटाकडून इथून अजून 2-3 उमेदवार इच्छुक आहेत. 5 उमेदवार इच्छुक आहेत त्यांच्याकडे. हे असं नाही का त्यांची इच्छा आहे ते काय इच्छुक राहणं ती काय चुकीचं नाही आहे. त्यांनी इच्छा व्यक्त करणं ते बरोबर आहे. तो काय माझा दावा असू शकत नाही. कोणतं विजन घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरं जाता? नाही, निवडणुकीला सामोरे जायचं ते लोकांची सेवा करण्यासाठी, म्हणजे उगाच स्वतःच्या स्वार्थासाठी मी जाणार नाही. मी गेली अनेक वर्ष, मी आता 50 वर्ष झाली राजकारणात आहे. मी 75 साली गावचा सरपंच झालो आहे 76ला आणि तेव्हापासून मी एक समाजसेवक म्हणून काम करतो आहे. त्यामुळे कोणीही माझ्याकडे बोट दाखवू शकत नाही. मी जे काम करणार आहे ते जनतेसाठी करणार आहे. मला लोकांची सेवा करायची आहे आणि ती प्रामाणिकपणे करायची आहे. लोकांना कुठेही अडचणी राहिल्या नाही पाहिजेत, कुणाला कुठेही त्रास झाला नाही पाहिजे, एवढी दखल मी माझ्या पदाचा वापर जनतेसाठी करणार आहे. तुमचा ठाम निर्णय काय असणार? समजा तुतारी करून तिकीट नाही मिळालं तर शेवटी मी सांगितलं ना तेच की तुतारीकडनं तिकीट पहिलं मिळालं पाहिजे अशी लोकांची अपेक्षा आहे. ते नाही मिळालं तर मग अपक्ष निवडणूक लढवण्याची लोकांची मागणी आहे ती पूर्ण करावीच लागेल ना. लोकांचं मी हे करू शकत नाही, नाकारू शकत नाही. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही शरद पवारांची कधी भेट घेणार आहात? किंवा मला आता त्यांच्याकडनं निरोप आला तर मी जाईल त्यांच्याकडे भेटायला, तो काही विशेष नाही. एकूणच हे होते रमेश आप्पा थोरात. जर तुतारी मिळाली ती तुतारी, नाहीतर अपक्ष निवडणूक लढवण्यावर ते ठाम आहेत. मंगेश केसरी, साम टीव्ही न्यूज, दौंड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.